आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। आज मुंबईतल्या शाळा कॉलेजेसना सुट्टी। मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ही सुट्टी देण्यात आली आहे। मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि त्यानंतर ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतल्या शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आज मुंबईतल्या सगळ्या शाळांना ही सुट्टी देण्यात आलेली आहे। तसंच कॉलेजेसना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तसं परिपत्रकच मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे, मुंबईकर हे सध्या हैराण आहेत। ते म्हणजे लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत येण्यासाठी ते वाट पाहत आहेत। तर दुसरीकडे मुलांना मात्र आज शाळेत पाठवू नका अशा सूचना करण्यात येत आहेत, कारण महापालिकेने परिपत्रक काढले। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती, परिपत्रक समोर आले का? निश्चितच प्रज्ञा, जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि याचा फटका आता शाळेला देखील बसलेला आहे। ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे की ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर केली आहे आणि जोपर्यंत पावसाचा अंदाज येत नाही तोपर्यंत पुढचे आदेश देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। तोपर्यंत शाळेला सुट्टी दिलेली आहे। तू इथे पाहू शकतेस, मी सध्या उभी आहे सायनला। गांधी मार्केट परिसरामध्ये गुडघाभर एवढं पाणी साचलेलं आहे आणि रस्ते वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। इथे एक एसटी आहे परेल पारनेर, ती देखील इथे उभी आहे, ती बंद झालेली आहे आणि त्याच्या मागे गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण का रस्ता पूर्णपणे बंद आहे। कारण का गुडघाभर पाणी साचलेलं आहे, वाहनांची चाकं बुडतील एवढा हा रस्ता पाणी साचलेलं आहे या संपूर्ण रस्त्याभर। त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मुंबई महानगरपालिकेने शाळांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे निश्चितच काल रात्रीपासून जो हा पाऊस सुरू होता त्याचा फटका आता जसा रेल्वे वाहतुकीवरती बसलेला होता तसाच आता रस्ते वाहतुकीवरती देखील बसलेला आहे। कारण का सायनचा हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे। नागरिक गुडघाभर पाण्यातून आपल्या वाट काढत आहेत, रस्ता शोधत आहेत आणि याचा परिणाम देखील आता दिसत आहे। कारण का वाहतूक ठप्प झाली आहे। रेल्वे जशी सुरू झालेली आहे तशी वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुरू होते हा एक मोठा प्रश्न आहे। कारण का पाऊस आता आपण पाहतोय थांबलेला आहे, पाणी हळूहळू ओसरेल आणि त्यानंतरच हे संपूर्ण रस्ते जे आहेत ते आता सुरू होतील। प्रज्ञा, नक्कीच तर पाण्याचा निचरा नेमका कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।